उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही. पहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झालेला नाही. परमेश्वराचा हात तोकडा आहे का? तुमचा उद्धार करवत नाही, तुमच्या घरातले व्यसन सोडत नाहीये, व्यक्तीला बदलत नाहीये, आजार बरा करत नाहीये, त्याचा हात असा तोकडा झालाय का? त्याचा आज पण तोच हात आहे. ज्या हाताने जी सृष्टी बनवली, सूर्य चंद्र तारे, तोच सामर्थ्याचा हात आहे. तोच हात आहे ज्या हाताने ज्यांनी समुद्र शांत केला. तोच हात आहे ज्या कुष्ठरोग्यांना त्यांनी बरं केलं. त्याचा हात तोकडा झालाय का? मग का आमच्या जीवनात कार्य होत नाहीये? चला अजून पुढे पाहूया. ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही. परमेश्वराचा हात तोकडा झालाय का? त्याचा कान मंद झालाय का? त्याला ऐकू येत नाही. कधी कधी आपले आजी असतात है ना, काय ऐकू येत नाही म्हातारपणामुळं. आपण कधी कधी म्हणतो आजी आल्या का? त्याची काय म्हणतात? कोण गेला म्हणतात ना. त्यांचा कान मंद झालेला असतो. तसा परमेश्वराचा कान मंद झालाय का? हा. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये अडभिंतीप्रमाणे झाले आहे. का तुम्हाला दर्शन देत नाही? त्याचा हात पण सामर्थ्याचा आहे. आम्ही इतकं विजयासाठी, आम्ही इतकं सगळीकडे इंटरव्ह्यू देतो, आम्ही यशस्वी व्हायला पाहतो, परंतु कुठल्याही प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. अनेक वेळा झुंज खेळावं लागते त्या आजारासाठी, आज त्या सगळ्या परिस्थितीसाठी त्रासाला तोंड द्यावं लागतं. आणि कित्येक वेळा प्रार्थना करतो, परंतु आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाहीये. त्याचा ना तर हात तोकडा झालाय, ना त्याचा कान मंद झालेला आहे. तुमच्या पापांमुळं, तुमच्या अपराधांमुळं तो तुम्हाला दर्शन देत नाही व तुमचं ऐकत नाही. प्रेज लॉर्ड, हालेलुया. परमेश्वर कुठे आहे माहिती आहे? परमेश्वर या भिंतीच्या पलीकडे. तुम्ही प्रार्थना करता, प्रभू दया कर, परमेश्वर येतो, ऐकतो, कानाडोळा करतो आणि निघून जातो. कारण परमेश्वर भिंतीच्या पलीकडे, या भिंतीच्या पलीकडे परमेश्वर आहे. या भिंतीच्या अलीकडे तुम्ही आहे. कित्येक दिवस प्रार्थना करता आपल्या प्रियजनासाठी, आपल्या मुलासाठी, आपली परिस्थिती बदलावा, आरोग्य मिळावा, प्रार्थना करत राहतो, उत्तर मिळत नाही. कारण परमेश्वर या भिंतीच्या पलीकडे. परमेश्वराच्या आणि तुझ्यामध्ये पापाची भिंत आडवी आहे. प्रेज लॉर्ड. आज जर तू पश्चाताप करशील, पापाची क्षमा मागशील आणि पाप सोडून द्यायचा निर्णय घेशील, तर देव ती पापाची भिंत पाडून टाकील आणि तुझ्याशी दर्शन देऊन तुझ्याशी बातचीत कर. तुझ्या बेडरूम मध्ये येऊन तुला रहस्य आणि गुज सांगल. एका दर्शनाने 23 वर्ष हा व्यक्ती चालू शकतो. एका वाणीने, एका स्पर्शाने एक आजार बरा होऊ शकतो. तो प्रभू तुझ्या संगती सरळ सरळ बोलू शकतो. परंतु दर्शन का देत नाही माहिती आहे? तुमचं आणि माझं पाप. पापाची भिंत आडवी आहे. काय पाप आहे? अनेक पाप आहेत. खोटं बोलणं, निंदा करणं, चुगल्या करणं, तंबाखू खाणं, राग धरणं. काय काय राग असतो? लग्नामध्ये ती माझ्या संग बोलली नाही म्हणून 15 वर्ष झालं मी तिच्या संग बोलत नाही. राग धरणं एक पाप आहे. प्रेज लॉर्ड. वचन माहीत असून पास्टर सांगतात चर्चमधून प्रार्थना करा, प्रार्थना करा, हे सांगत असून प्रार्थना न करणं हे बी एक पाप आहे.